नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक मी घेऊन आलोय, तो म्हणजे कीर्तन झाल्यानंतर कीर्तनकाराचे आभार कसे मानावेत. तर याबद्दलचाच आजचा अत्यंत महत्त्वपूर्ण यूट्यूब व्हिडिओ आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला सांगेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक त्याचबरोबर उत्तम वक्ता व्हायचा असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला मोफत दिलं जातं. नमस्कार मंडळी. कीर्तन श्रवण केल्यानंतर आपल्या सर्वांच्या मनात एक वेगळी शांती आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होत असते. पण जेव्हा वेळ येते कीर्तनकाराचे आभार मानण्याची, तेव्हा नेमके कोणते शब्द वापरावेत आणि सादरीकरणाची सुरुवात नेमकी कशी करावी, असा प्रश्न बऱ्याचदा आयोजकांना किंवा उपस्थित श्रोत्यांना पडत असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या, संस्कारी आणि प्रभावी शब्दात कीर्तनकारांचे आभार कसे मानावेत याची सविस्तर माहिती निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहोत. ही अचूक पद्धत वापरून तुम्ही कोणत्याही कीर्तनानंतर अत्यंत डौलदारपणे, सफाईदारपणे आणि आत्मविश्वासानं आभार प्रदर्शन करू शकाल. 1. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्वज्ञानपर अभंगावरील कीर्तनानंतर आभार असे मानावेत. आजच्या कीर्तनात महाराजांनी माऊली ज्ञानेश्वरांच्या अभंगावर अत्यंत सखोल आणि अभ्यासपूर्ण मार्मिक विचार मांडले. जीवनातील कठीण प्रसंगात देखील मनाची शांती कशी टिकून ठेवावी आणि परमार्थाची ओढ कशी वाढवावी याचं अचूक मार्गदर्शन त्यांनी आपल्या रसाळ वाणीतून केले. ज्ञानेश्वरातील तत्वज्ञान अगदी सोप्या शब्दात उलगडून सांगण्याची महाराजांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. या अनमोल ज्ञानाबद्दल आणि त्यांनी दिलेल्या वेळेबद्दल मी सर्व उपस्थित श्रोत्यांच्या वतीनं महाराजांचे अंतःकरणापासून आभार मानतो. 2. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक अभंगावरील कीर्तनानंतर आजच्या कीर्तनामध्ये महाराजांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंगावर खूप मार्मिक निरूपण केले. प्रपंच करत असताना परमार्थाचा मार्ग कसा धरावा आणि खऱ्या भक्तीचं मर्म काय असतं हे त्यांनी अत्यंत सोप्या शब्दात आपल्याला समजावून सांगितलं. महाराजांनी दिलेली दैनंदिन जीवनातील उदाहरणे, दाखले थेट हृदयाला भिडणारे होते. समस्त ग्रामस्थांच्या आणि आयोजकांच्या वतीनं मी महाराजांच्या चरणी लीन होऊन त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि अशीच प्रबोधनाची सेवा त्यांच्या हातून घडो ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. 3. संत एकनाथ महाराजांच्या भारूड किंवा प्रबोधनपर अभंगावरील कीर्तनानंतर आभार कसे मानावे. आज महाराजांनी शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या रचनेवर अतिशय प्रबोधनपर निरूपण केले. समाजातील चुकीच्या रूढींवर भाष्य करत असतानाच भक्तीचा खरा आनंद काय असतो हे त्यांनी अत्यंत रसाळ पद्धतीनं आपल्या समोर मांडले. हसत खेळत आणि सोप्या उदाहरणामधून दिलेला हा विचार आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल. या अभ्यासपूर्ण आणि सर्वांना खिळून ठेवणाऱ्या सेवेबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. 4. संत नामदेव महाराजांच्या भक्तीपर अभंगाच्या कीर्तनानंतर आजच्या या मंगल प्रसंगी महाराजांनी संत नामदेव रायांच्या अभंगातून विठ्ठल भक्तीचा अथांग महिमा आपल्या समोर उलगडला. भगवंताच्या नामात किती ताकद असते आणि निस्सीम भक्तीनं भगवंताला कसे जिंकता येतं याचं अत्यंत भावपूर्ण वर्णन महाराजांनी केले. त्यांचे हे कीर्तन ऐकताना सर्व श्रोते भक्तिरसात तल्लीन झाले होते आणि या चैतन्यमयी आणि भक्तिपूर्ण सेवेसाठी मी सर्व आयोजकांच्या वतीनं महाराजांचा अत्यंत नम्रपणे आभार मानतो. अशा प्रकारे तुम्ही प्रेक्षकांना विविध संतांच्या अभंगानुसार वेगवेगळे शब्द कसे वापरावेत हे अचूकपणे समजावून सांगू शकता. यामुळे प्रेक्षकांना आयत्या वेळी काय बोलावं याची स्पष्ट कल्पना येईल. धन्यवाद मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. मला खात्री आहे की या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल आणि पुढच्या वेळी कीर्तनानंतर आभार मानताना तुमचा आत्मविश्वास 100% दुणावलेला असेल.
तुम्हाला यापैकी कोणत्या संतांच्या अभंगानुसार दिलेल्या आभार प्रदर्शनाचं उदाहरण सर्वात जास्त आवडलं हे खाली कमेंट्स करून नक्की सांगा बरं का. जर तुम्हाला ही माहिती खऱ्या अर्थानं उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या परिसरातील भजनी मंडळ, आयोजक, मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन महत्वपूर्ण विषयासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी.